नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण लाल मस्त लसणाची चटणी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत। त्यासाठी आपण बेडगी मिरची घेतलेली आहे। बेडगी मिरचीचे असे तुकडे करून घ्यायचे आणि त्यातलं बी जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि एक अर्धा तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे। तुम्ही रात्रभर पण भिजत घालून ठेवू शकता। इथे लसूण घेतलेला आहे। लसूण घेताना थोडा जास्त घ्यायचा। त्यामध्ये आपण घेतलेले आहे शेंगदाणे। शेंगदाणे घेतलेले आहे आपण मोठा एक चमचा भरून शेंगदाणे घेतलेले आहे, ते पण अर्धा तासापासून आपण भिजत घातलेले आहे। आणि ह्या घेतलेल्या आहे डाळ्या। आता ह्या डाळ्या पण आपण भिजत घातलेल्या होत्या। आता काय करणार आहोत, हे बघा, हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचंय। आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय। त्यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचंय। त्यामध्ये आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत। हे बघा, सगळ्या व्यवस्थित मिरच्या घालून घ्यायच्या। त्यातल्या आपण बी काढून घेतलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या सगळ्या व्यवस्थित आपल्याला पाण्यातनं काढून घ्यायच्या आणि त्या आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये ठेवून घालून घ्यायच्या। आता हे बघा, यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्याला भिजत घातलेले शेंगदाणे, जे आपण एक चमचा भिजत घातलेले होते ते घालून घ्यायचे। त्यानंतर आपण ज्या डाळ्या घातलेल्या होत्या भिजत त्याही यामध्ये घालून घ्यायच्या आहे। आता हे बघा, या डाळ्या पण यामध्ये आपण घालून घेतलेल्या आहे। सगळ्या व्यवस्थित यामध्ये आपण या डाळ्या घालून घेतल्यानंतर लसूण जे आहे तो लसूण आपण सोलून घेतलेला होता तोही यामध्ये घालायचा आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे। आता हे बघा, चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे जे आहे हे पूर्ण साहित्य जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने आपली चटणी जी आहे लसणाची तयार झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने पण खाऊ शकता किंवा हे बघा, इथे आपण तडका देणार आहोत। यामध्ये कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत। आता जिरे थोडे तडतडले की यामध्ये आपण ही जी चटणी आपण मिक्सरला फिरवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर याचं प्रमाण तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या तिखट लाल मिरच्या ज्या आहेत त्या पण यामध्ये थोड्याशा घालू शकता, जेणेकरून बेडगी मिरची जी असल्यामुळे ती जास्त तिखट नसते। तर तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लाल आपल्या मिरच्या घालू शकतात रेग्युलर। आणि थोडंसं चव येण्यासाठी आपण लिंबू पिळून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली लसणाची चटणी जी आहे ती तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।